Sir, may I come in? Yes, please come in. बसा. मिस दाभोळकर, जयराम एडीएमचा नवीन प्रोजेक्ट करताय. त्यांच्या हातात वेळ खूप कमी आणि काम खूप जास्त आहे. प्रत्येक गोष्टीची डेडलाईन पाळणं खूप आवश्यक आहे. पण मिस रजनी आजारी आहेत, त्यामुळे जयरामवरती खूप लोड येतोय. नाही, मिस्टर दाभोळकर त्यांच्या परीने मदत करतात, पण तरी सुद्धा वेळेत काम पूर्ण होणं हे फार आवश्यक आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तुमच्यावर जर कामाचं जास्त प्रेशर नसेल तर तुम्ही थोडे दिवस जयरामना मदत करू शकता. हो सर, काहीच हरकत नाही. गुड. मग आजपासून त्यांना काय मदत हवी ती बघा आणि कामाला सुरुवात करा. नाही, तुम्ही जर प्रोजेक्ट मध्ये असलात तर मी थोडासा रिलॅक्स होईल. नाही, जयराम खूप चांगलं काम करतात. दाभोळकर पण त्यांचं कौतुक करत होते, पण तरी सुद्धा. हो सर, मी करीन त्यांना मदत. येऊ सर? या. सर, डिटेल्स सगळ्या मिळाल्यात. मी तुम्हाला मेल फॉरवर्ड केलं. गुड. थँक्यू सर. हीच एफिशियन्सी जर काल दाखवली असती तर मला बोलण्याची वेळ झाली नसती. सर, वर्कलोड. येस, ते एक कारण आहेच. मिस्टर जयराम, तुम्हाला कुठलीही गोष्ट अशी एकट्याने करता येत नाही का? प्रत्येक वेळेला तुम्हाला कोणी ना कोणीतरी मदतीला लागतच. म्हणजे कधी तुम्हाला मिस रजनी लागते, कधी मिस जुई, कधी मिस अदिती. यू ऑलवेज नीड अ हेल्पिंग पार्टनर. तुम्ही एकट्याने एखादा प्रोजेक्ट हँडल नाही का करू शकत? तसं नाहीये सर, मी नक्कीच करू शकतो. गुड. हा तुमचा कॉन्फिडन्स आवडतो मला. म्हणजे तो कुठलाही चॅलेंज स्वीकारण्यामधला असला तरीही. मे आय कम इन? ओ मिस अदिती, प्लीज कम. आज तुमचं कोणाकडे काम आहे, माझ्याकडे की मिस्टर जयरामकडे? जयरामकडे. पण काम मात्र तुमचं आहे. ऍक्च्युली रजनीची तब्येत बरी नाहीये ना, म्हणून अविनाश सरांनी मला जयरामना मदत करायला सांगितली. गुड. पण मिस अदिती, मिस्टर जयरामला कुणाच्याही मदतीची आवश्यकता नाहीये. ते एकटे हे सगळं काम हँडल करू शकतात. मला कॉन्फिडन्स आहे त्यांच्यावरती. कसं आहे ना, जयराम सोबत कुणीही काम केलं ना तरी सुद्धा ऍज अ टीम म्हणून ही हँडल इट सो वेल. त्यामुळे त्यांच्या टीम मध्ये यायला प्रत्येक जण उत्सुक असतो, नाही का मिस्टर जयराम? जयराम, मी तुमच्या सोबत काम केलं तर चालेल ना? हो. आपण लंच नंतर लगेच काम सुरू करूया. चला, लंच करायला जायचं का आदिती मॅडम? तुम्ही जेवणार नाही का?
नाही जेवणार आहे ना. म्हणजे माझा टिफिन आलाय, पण आत्ता एकट्याने जेवण्याचा कंटाळा आलाय आणि थोडं कामही आहे इथे. सो यू प्लीज कॅरी ऑन प्लीज. ओके सर.